अंतर्गत गटबाजी थांबवा आणि पक्षाला मोठं करा. मंत्री उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना सज्जड दमच आहे. पुणे शहरात शिवसेनेचे अस्तित्व दिसत नाही. उदय सामंत यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. 1 ऑगस्टला अमित शहा पुणे दौऱ्यावर असतील. अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात बॅनरबाजी आहे. पाषाण परिसरामध्ये उपरोधिक बॅनर झळकले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा बॅनरमधून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. राष्ट्रभक्तीचं ढोंग सुरू आहे. राऊत म्हणतात, खात्याशी ज्यांचा संबंधच नाही ते मंत्री उत्तर देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा संसदेत का दिसत नाहीत, अशी विचारणा राऊतांनी केली आहे. मला आश्चर्य वाटते की वंदे मातरम या विषयावर पंतप्रधानांनी एक विशेष अधिवेशन घेतलं आणि वंदे मातरम संदर्भात जेव्हा विधेयक चर्चेला आलं तेव्हा प्रधानमंत्री संसदेमध्ये उपस्थित नव्हते. मग काय ढोंग तुम्ही लावल्या राष्ट्रभक्तीचं? राष्ट्रभक्तीचा ढोंग सुरू आहे. खात्याशी ज्यांचा संबंध नाही ते मंत्री उत्तर देत आहेत, असं या ठिकाणी राऊत यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा संसदेत का नाही, अशी विचारणा राऊतांकडून करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर टिळक पुरस्कारांचं शहांच्या हस्ते वितरण कशाला, असा देखील मुद्दा राऊत उपस्थित करतायत. शहांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे आहेत, असं राऊतांचं म्हणणं आहे. लोकमान्य टिळक यांच्यासारखा स्वातंत्र्य लढ्यातला कर्ता पुरुष, ज्याने स्वाभिमानानं, अभिमानानं आणि शौर्यानं ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे. देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत. त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.